गाईज नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज माझी आजची रेसिपी आहे पालक भाजी. आता पालक भाजी ही खूप जणांना आवडते, काय नाही आवडत. तर मी माझ्या पद्धतीने ती पालक भाजी करणार आहे. तसं माझ्या मुलांना नाही आवडत, पण मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला रेसिपी बघूया. तर गाईज हे बघा, मी पालक घेतली, चांगली बारीक धुवून घेतली, पुसून घेतली आणि चांगली चिरून घेतली एकदम बारीक. आणि पालक आपण एकदम बारीक चिरायची. आता याच्यामध्ये म्हणजे दुसरी पद्धत पण आहे, म्हणजे अख्खं पालकचं पान असतं ते चण्याच्या पिठाचं बॅटर बनवून त्याच्यामध्ये बुडून तुम्ही भजी बनवू शकता. तर मी ह्या पद्धतीने करणार आहे. तर चला आता रेसिपी बघूया. आता मी यामध्ये चण्याचं पीठ टाकणार 2 चमचे. आणि पीठ आपल्याला थोडंच टाकायचं, जास्त टाकायचं नाही, कारण की मग आपल्याला पालकचा आपल्याला टेस्ट येणार नाही. आणि हे भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते आणि चवीपुरती मीठ. आणि हा पोहा घेतला थोडा. आपण जरा हातावर चोळून टाकायचा, जेणेकरून याचा जरा टेस्ट चांगली येते. आता लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट थोडी अजून टाकली तरी चालेल. आता हे पहिले आपण ना पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्ण पालक त्याच्यामध्ये एकदम हे झाली पाहिजे. आणि पालकला पाणी सुटतं हे तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळे आपल्याला जास्त पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही, एकदम थोडं थोडं करून वापरायचं आहे. तुम्हाला जिरे टाकायचे असेल तर जिरे टाकू शकता. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत. थोडं थोडं टाकूनच मिक्स करायचं आहे पूर्ण. तुमच्या घरात जर पालक कोणी खात नसेल तर तुम्ही एकदा त्यांना अशी बनवून द्या. एकदम कुरकुरीत होतात खायला पण. पालक खायला हेल्दी असते. आता हेल्दी असं म्हणजे डॉक्टर लोक पण हिरव्या पालेभाज्या खात जा. त्याच्यामध्ये पालक येतेच, पालक, मेथी. तर आपलं आता हे बटाटा तयार आहे. आता गॅस पेटवूया आपण, तेल तापत ठेवूया. तेल तापून देऊ आपण. तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये पीठ वगैरे कमी झालं आहे तर पीठ आपल्याला कमीच वापरायचं आहे, जास्त नाही वापरायचं आहे. जास्त वापरलं तर ते पालक भाजी आहे म्हणून वाटणार नाही अजिबात. हे बघा, थोडंच पाणी वापरलं तरी त्याला पाणी सुटलं आहे, त्यामुळे सुरुवातीला थोडं पाण्याचा वापर कमी करायचा. आणि ओम याच्याकडे टाकला की जेणेकरून पचायला सोपं जातं. त्याचा वास पण मस्त येतो.
मला मागाशी सांगितलं अख्ख्या पानांची पण भजी बनवतात. पण त्यासाठी पानं जरा मीडियममध्ये लागतात. मीडियममध्ये पाहिजे तर असले तर चांगले भजी येतात. तर आपण तेल तापले का बघू. नाही अजून. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. शक्यतो खूप घरामध्ये पालकची भाजी आवडतच नाही. तर आता आपण तेल तापले. आता आपण भजी काढूया. तुमच्याप्रमाणे तेलात सोडायची भाजी, जसं तुम्हाला पाहिजे तसे. आणि चण्याचं पीठ कमी वापरायचं कारण म्हणजे की पालकची टेस्ट असते, जे पालाचं टेक्स्चर असतं ते आपल्या पोटात जास्त करून गेलं पाहिजे म्हणून या वस्तू बाकीचं साहित्य कमी वापरायचे. तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता. बघा किती मस्त दिसत आहे. म्हणजे असं पीठ वापरलं असं तर नुसतं पीठच दिसलं असतं. तर झाली आता, काढून घेऊ आता. बघा आवाज पण एकदम कुरकुरीत आला आहे, म्हणजे आपली भजी कुरकुरीत झाली. त्याचप्रमाणे आपण पुढचे काढून घ्यायचं. हे बघा एकदम गोल टाईप झाले. बघा मग दाखवते मी अजून.
याच पद्धतीने आपल्याला सगळे भजी काढून घ्यायचे. तर गाईज हे बघा आपली भजी काढून तयार झाले आहेत. हे बघा एकदम कुरकुरीत झाले, तुम्हाला दाखवले तसे. तर गाईज हे बघा प्लेट पण सजवली आहे. त्यासोबत तोंडल्याला हिरव्या मिरच्या पण तळल्या आहेत. वाटते की नाही जसं आपण बाहेर गेल्या हॉटेलमध्ये आपण जसं मागवतो ऑर्डर करतो सेम तसंच वाटते ना. तर गाईज तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.